उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ साकीनाका इथं देवेंद्र फडणवीसांची सभा झाली। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारखा देशभक्त आणि आतंकवादाशी लढणारा उमेदवार महायुतीला दिल्याबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नड्डा यांचे आभार मानले। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसनं आपल्यासाठी शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्या बलिदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकारणाची अगदी खालची पातळी गाठली। अजमल कसाब यांना गोळ्या घातल्या नाहीत असं सांगणाऱ्या पाकिस्तानचीच भाषा आज काँग्रेस बोलत आहे। दहशतवादाशी कोर्टात लढणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे एक सैनिकच आहेत ज्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानात जाऊन पुरावे आणले आणि त्या पुराव्याच्या आधारावर न्यायालयामार्फत कसाबला फाशीची शिक्षा दिली असं फडणवीस म्हणाले। आज दहशतवाद्यांची भाषा बोलणाऱ्यांसोबत हातमिळवणी केल्यानं उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले आहेत। त्यांना माझा एकच सवाल आहे, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू। उद्धव ठाकरेंना उत्तर मध्य मुंबईच्या नागरिकांची नाही केवळ काही मतांची चिंता आहे असा टोला फडणवीसांनी लगावला। दहशतवादाचा मुकाबला आपण केला आणि त्या दहशतवादाच्या विरोधात लढणारा एक आमचा सीमेवरचा सैनिक होता, दुसरे आमचे पोलिसांचे जवान होते आणि तिसरा कोर्टामध्ये लढणारा आमचा उज्ज्वल निकम नावाचा एक सैनिक होता ज्यांनी ही लढाई त्या ठिकाणी लढून दाखवली। बंधू भगिनींनो, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की या ठिकाणी हे काँग्रेसचे लोक तर बोलतातच, पण आमचे उद्धव ठाकरेही तोंड बंद करून बसलेले आहेत। मला त्यांना सवाल विचारायचा आहे, अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू। बोलायला तयार नाही आहेत। त्यांना चिंता तुमची नाही आहे, त्यांना चिंता काही मतांची आहे। आधी काँग्रेसवाले पाकिस्तानला त्यांचा गुन्हा कबूल करण्यासाठी पुरावे घेऊन अमेरिकेकडे जायचे आणि तिकडे विनंती करायचे, परंतु आता ते दिवस गेले, कारण आता जेव्हा जवानांवर हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदीजींनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला। म्हणूनच 2019 नंतर पाकिस्तानची या देशात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही। याला मजबूत नेतृत्व म्हणतात। 140 कोटींच्या लोकसंख्येचा पंतप्रधान असाच कणखर असला पाहिजे असं फडणवीस म्हणाले।